हाई, तुमचा विश्वास असो किंवा नसो, मला तुमची काळजी आहे. अगं आई, काळजी आहे. कुठे गेला, कुठे होता तुम्ही सकाळी सकाळी? आई, मी ते जरा अरे पण तुला माहितीये ना, तुझ्यामुळे माझा पाय मोडलाय. आपली सासू अंथरुणाला खेळली आहे. मग मला घरच्यांना असं वाऱ्यावर टाकून निघून जायचं का बाहेर? मी बाहेर गेले नव्हते. मी घरातलं काम कोण करणार? नाश्ता कोण बनवणार? स्वयंपाक कोण करणार? का मी हा दुखरा पाय घेऊन करायचं सगळं? हेच 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 म्हणत होते मी. या बाईला घरामध्ये अशी माझी अवस्था असताना देखील घरच्यांची माझी काही म्हणून पर्वा नाहीये. असती ना तर ती अशी गेली नसती बाहेर, कळलं? बघ 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 बघ, आता एवढं मी बोलके तरी पण तिने येऊन इतका वेळ झाला. सांगितलं का तोंड उघडून कुठे गेली होती म्हणून ते? अगं तू बोलू दिलं तर ती बोलेल ना. हा, तूच सारखी बडबड झाल्यावर ती काय बोलणार? घे. एक्झॅक्टली. आई, जरा ऐकून घ्या ना. तुम्हाला जे वाटतं ना की मला फक्त माझी पर्वा आहे, तो तुमचा मोठा गैरसमज आहे. का? मला जर तुमची पर्वा नसती ना तर मी कालपासून इतकी फोनाफोनी केली नसती आणि आत्ता सुद्धा सकाळपासून मी त्याच कामासाठी गेले होते. कसली डोमलाची हेल्प करते आता? सांगते सांगते सांगते. सरला ताई, ही कोण? आई, या सरला ताई आहेत. या नर्स आहेत. तुमची काळजी घेण्यासाठी मी यांना हायर केलंय. या रोज पूर्ण दिवस तुमच्याबरोबर असतील. तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही यांना सांगू शकता. अरे हे काय चाललंय? आगाऊपणा करायला सांगितलं कोणी मला ना विचारता? विचारायची काय गरज आहे? मला हा डिसिजन योग्य वाटला म्हणून मी घेतला. काय नाही की तुम्हालाही बरं नाहीये, त्यामुळे राऊंड द क्लॉक तुमच्याबरोबर सतत कोणीतरी असणं गरजेचं आहे. आणि ह्या बेस्ट नर्स आहेत, त्यांच्या कामात त्या एकदम उत्तम आहेत. आणि काय नाही की आता नंदूताईला सुद्धा सतत बॉदर करणं चांगलं नाही वाटत. मलाही कामं असतात, म्हणून मी सरला त्यांना इथे आणलेलं आहे तुमची काळजी घेण्यासाठी. त्या तुमची सेवा करतील. ओके? अजिबात नाही, मला हे पटणारच नाही. मुळात घरात माणसं असताना दुसऱ्यांकडनं सेवा करून घ्यायचीच कशाला? आणि ही बाई काय आता फुकट करणार आहे सेवा? चांगले भरघोस पैसे घेईल की नाही? देणार कोण पैसे? घरामध्ये की आपण पैशाचं झाड लावलंय? कोण कुठली बाई बाहेरून येणार, माझ्यावर लक्ष ठेवणार, म्हणजे मला माझ्या घरामध्ये बोलण्याची सुद्धा बंदी. हे चालणार नाहीये मला, कळलं ना? तुम्हाला वाटत असेल मला कळत नाही, पण सगळं कळतंय, कळलं का? हा सगळा ना माझी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे तुमचा, बाकी काही नाहीये. कळतंय मला, सगळं कळतंय. मला एक कळत नाही, आमच्या नवरा बायकोच्या भांडणात याला काय गरज आहे मध्ये बोलायची? एक लक्षात घ्या, हे असं आरडाओरडा करून आवाज चढून काही साध्य होणार नाहीये. तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगा ना. आपण शांतपणे बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. काय प्रॉब्लेम काय आहे? मला कोणाला काही सांगायचं नाहीये आणि कोणाचं काही ऐकायचं पण नाहीये. तुमची बहीण पार मनातून उतरलीये माझ्या. तू नीट ऐक, आता आपला संबंध संपलाय. तू किती पण रड, थैथयाट कर, माझ्या पाया पड, पण मी तुला आता नांदवणार नाही. जावई बापू जरा शांत होता का? एरवी तुम्ही ना समजूतदार म्हणून माहिती आहात हो आम्हाला. मग आज असे का वागताय? म्हणजे आम्हाला मान्य आहे की आमची अर्पिता जरा फटकळ आहे हो, पण म्हणून तिला नांदवणार नाही असं कसं म्हणता हो तुम्ही? बायको आहे ना ती तुमची. मला काही समजवू नका आजी, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा जमलं ना तर तुमच्या नातीला शिकवा की संसार कसा करायचा असतो ते. कारण लग्नाआधी हे संस्कार करायला विसरून गेला होता तुम्ही बहुतेक. माझ्या आजीशी या भाषेत बोलताय तुम्ही? दादा तुला सांगितलं ना असं नाही करणारा. अंशुमान, नाही मला कळतंय की तुम्ही आता खूप रागात आहात. तुमचं आता डोकं ठिकाणावर नाहीये, पण तुम्ही शांत झालात ना की मग आपण बोलूया, ठीक आहे? मला इतकंच म्हणायचं आहे की इतकं टोकाला जाऊन निर्णय घेण्याची गरज नाही. नातं तोडून टाकणं हा काही पर्याय असू शकत नाही. मला कोणाशी काहीच बोलायचं नाहीये आणि हिच्याकडे तर बघायचं पण नाहीये.
माझा निर्णय झालाय. काय असं का बघते माझ्याकडे? यात काही आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये, कळलं ना? खरं काय आहे तेच बोलले मी. मला सांग, हिच्यामुळेच झाली ना मला दुखापत. हिने मला ढकललं म्हणून माझा पाय मोडला ना. हिने जबाबदारी घ्यायला नको, नाही घेतली. उलट बाहेरून दुसरी बाई आणली. बघा बघा. हे बघ मंदा, सगळ्यात आधी त्यांचं नाव सरलाताई आहे. त्या आपल्या घरी आलेल्या आहेत, त्यांच्याशी जरा आदराने बोल. काय हो, सरला ताई. त्यांच्या समोर शोभा करायची काही गरज नाहीये. आणि आधीरानं तुझा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना आणलंय ना आपल्या घरी. मग पण तिनं काही केलेलं तुला पटत कसं नाही ग? मग काय मोठे एवढे तारे तोडले तो तिने? आ अरे काय केलं तिने माझ्यासाठी सून म्हणून? काही केलं? अहो, एरवी तर सोडूनच द्या माझी सेवा करणं, पण आता माझा पाय मोडलाय तर मग तिने सेवा करायला नको का? पण नाही केली ना सेवा. केलीच का ग सेवा? नाही ना. श्रीमंता घरची ना लेक तू. सासूची सेवा करायला कमीपणा वाटत असेल म्हणून ही बाई आणून ठेवली आणि तिला सांगितलं कर सेवा, स्वतः हात वर मोकळे. आई, कमीपणा वाटण्याचा काय प्रश्न आहे यात? कधीतरी माझ्या बाजूने विचार करा ना. हे बघा, या सरलाताई आहेत, या खूप उत्तम नर्स आहेत. आई, त्या ज्या प्रकारे पेशंटची काळजी घेतात ना, आपण इथे कोणीच, मी काय, रोहन काय, बाबा काय, कोणीच काळजी घेऊ शकत नाही तुमची. बहाणे बहाणे बहाणे, सगळे बहाणे. इच्छा असते ना तिकडे मार्ग पण असतो. सगळं काही व्यवस्थित जमतं माणसाला, पण आपल्या मनात ते इच्छाच नाहीये ना सासूसाठी काही करायची. छान सगळे रंग दाखवले बघा हिने. लक्षात ठेवेन मी, विसरणार नाहीये मी, लक्षात ठेवेन. या बाईंना सांगा तुमच्या, जा म्हणव, काही गरज नाहीये मला नर्सची, मला काही झालेलं नाहीये. व्हॉट? तुम्हाला काही झालेलं नाहीये? मग इतकी चिडचिड का करते आई घरात? सांगा ना. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. एवढं काही झालंच नाहीये तर मग तुमची सेवा करण्याचा प्रश्नच येत नाही ना. मग सांगा मला, मी तुमची सेवा करू की नाही करू? बोला 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 ना आई. काय मला काही शब्दात पकडते काही? हा, एक तर तुझ्यामुळे माझा पाय दुखावला, मला त्रास झाला. माफी मागायची सोडून वरती मला जाब विचारतीयस. कोण 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 समजतेस? कोण तू स्वतःला? आई, मी जाब विचारतच नव्हते. तुम्हीच गेले 2 दिवस त्रासात आहात म्हणून तुमच्यासाठी सरलाताईंना बोलवले, तुमचीच काळजी घेण्यासाठी. माझं नाही, या जगामध्ये कोणी नाहीये, खरंच कोणी नाहीये. घरचे तर माझं कोणीच माझी सेवा करत नाही, मला कोणी धड विचारत सुद्धा नाही. आनंदी आली होती, म्हटलं लेक आली आहे माझी, 4 दिवस माझी काळजी घेईल, सगळे काही मला हातात मिळेल, 4 दिवस थोडी धडधाकट होईल.